याच तऱ्हेने पब्लिक ब्लॉगिंगला सुरू झालेलो आहे. आपण चाललेलो आहे एफ सी मध्ये एक्झिबिशन ठेवलेलं आहे. सो मी आणि माझे 2 मित्र आदित्य चेहरा लपवतोय, जाऊ दे. मी आणि शाहीद आम्ही चाललो एक्झिबिशन बघायला. तुम्हाला दाखवतो तिथे. हे भाऊ एक मिनिट, तिथे दाखवतो तुम्हाला तिथे काय काय आहे. सो आम्ही एंट्री मारलेली आहे एक्झिबिशनमध्ये. 2 वाजता यायचं, पण आदित्य भाऊमुळं आम्ही 6 वाजता आलो आहे. बरं नाही, पण तरी पण तुमच्यासाठी खास करून ब्लॉगिंग करायला आलो मी. FC मध्ये जे एक्झिबिशन चालू आहे नक्की चेकआउट करा. खूप सारे बुक्स विकायला, खूप सारे डिस्काउंट आहे त्याच्यावर. आणि खास करून तिथे प्रोग्राम होतात, डान्स होतात आणि स्केचही काढून मिळतो. पुढं तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल. इथं आपल्या संविधानाचं पुस्तक ओल्ड वन आणि शेजारी बाबांचा फोटो. भरपूर सारे कटआउट आहेत समोर, तुम्ही पाहतच असाल. नक्की चेकआउट करा आणि ह्या कटआउटला फोटोज काढा. मी तुम्हाला बोललो ना, इथे स्केच काढून मिळतात फ्री ऑफ कॉस्ट. तर इथे 3 आर्टिस्ट आहेत बसलेले. एक फुल बॉडी स्केच काढतो आणि एक डिजिटली स्केच काढतो आणि दुसरा परत मार्करनी स्केच काढतोय. सो तिघंही भरपूर भारी आर्टिस्ट आहे स्केच काढणारे. तुम्ही नक्की चेकआउट करा. माझाही स्केच काढला आहे, तुम्ही पुढं पाहतालच. खूप वेळ लाईनीत थांबल्यामुळे माझा नंबर आला. फायनली माझी स्केच काढायला सुरुवात झाली. मग माझा व्हिडिओ काढत होता शाहीदने हे व्हिडिओ काढलेले आहेत. सिमिलर तर दिसत नाही आहे स्केच, पण थोडाफार सिमिलर आहे. मी घरीही दाखवला. मम्मी बोलली नाही तू नाही, वेगळाच कोणतरी आहे. जर तुमचे स्केच तुम्हाला PDF फाईलमध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा प्रोव्हाइड करतात ते, आणि पेपरवरचंही स्केच काढलेलं तुम्हाला देतात ते. सर्दी असल्यामुळे व्हॉइस ओव्हर करताना मला थोडाफार प्रॉब्लेम होतो आहे. जर व्हॉइस थोडा क्लिअर नसेल तर प्लीज ॲडजस्ट करा. लाईक करा या व्हिडिओला. तर तुम्ही नक्की जावा, चेकआउट करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं ठेवलेली होती. सो अक्षरशः खूप छान बनवलेलं. तुम्ही बघताच आहात. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा. मी तसं मला सजेस्ट करतो आहे स्वतः जावा. FC मध्ये फ्री आहे, जाऊन चेकआउट करा, बघा. आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती ठेवलेली. खरी गंमत तर आम्ही निघताना झाली. शाहीद गेला फूड स्टॉलवर प्राईस चेकआउट करायला. पहिल्या स्टॉलवर गेला, प्राईस चेकआउट केली. त्यानंतर फ्रूटच्या स्टॉलवर गेला, फ्रूट ज्यूसच्या. तिथे गेल्यानंतर तो नीट आहे का. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तो काय मागतो. इथेच आपला ब्लॉग संपतो. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटू, बाय.